तुझा नाही आता उतार. तुझा आता जास्ती होता या. हा करतलं जास्त काय करतलं हा आहे सनसेट पॉइंट आणि इकडून पूर्ण असा समुद्राचा लुक आपल्याला कॅप्चर करता येईल. असा सुंदरसा लुक आहे आणि त्या ह्यो कसं बसलं बघ बॉटले घातलं आणि एका बाजू आणि एका बाजू काय झालं. हॅलो गाईज, वेलकम बॅक अवर यूट्यूब चॅनल. सो मित्रांनो, मी तुमचं मनापासून स्वागत करतो जीवनाची मजा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आता आपण आलो आहोत कशाही सनसेट पॉईंटमध्ये आणि आता इथे आपण सनसेट वगैरे बघणार, काही शूट वगैरे आहेत आमचे, ते आपण करू आणि त्यानंतर मग अजून पुढे काय प्लॅनिंग आहे ते तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवेन. पण आता इकडचा नेचर कसा आहे ते तुम्हाला मी दाखवतो. हा आहे सुंदर असा कशाही सनसेट पॉईंटचा व्ह्यू आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असं व्ह्यू आहे आणि खूप भारी वाटतं. आणि ह्या साईडला पब्लिक आहे, म्हणजे त्यांचे आता नेक्स्ट व्हिडिओ कोणती कन्सेप्टवर बनणार आहे त्यांचा जरा डिस्कशन आहे, सिरियल डिस्कशन. आणि ह्यो शुभम त्यांच्यासमोर कॅमेरा घेऊन जाता, म्हणजे तुम्ही बघू शकतास. आणि सनसेट पॉईंटचं सुंदर असं लुक. आणि ह्या साईडून पायऱ्या आहेत, इथून आपण खाली असे उतरणार असे इथून आणि खाली जाऊचं. तुमका दाखवतोय मी. आपण चाललो आहोत खाली. शुभम ऐकत आता देवगडी बीचला ते आडीवर आणि कशेळीच्या बरोबर मध्ये आहे. तुम्ही बघू शकता तो जो सीन आहे वरून येताना, जो असा मन असं मोहून जातं ना, जी फिलिंग आहे ती आपण शब्दात बोलू शकत नाही. इकडे आल्यानंतर हे सीन एक्सप्लेन करण्यामध्ये मजा नाही आहे, तुम्ही इथे येण्यामध्ये मजा आहे. हां, तर तुम्ही इकडे नक्की भेट द्या. आणि तुम्ही बघू शकता सीन. चला आता आपण एक्सप्लोर करूया. पोचलो खालपर्यंत येईल. हा, सूर्य आहे, सूर्याचा चक्र आहे, इकडे मूर्ती आहे. बरोबर. चला दिसलो, चलो बाय. आंब्याचा एक फ्राय काय करूया, तिथे पण दाखवू शकतो किंवा इकडे पण दाखवू. छान कसं तो दिसलो पाहिजे, तो छान छान. आता तो माका एवढा निघत नाही, काय करूया. इथे यांचा शूट चालला, तोपर्यंत आपण इकडचं व्ह्यू बघूया ह्या साईडचं. तुम्ही बघू शकता आपण आता वरती आणि हे सुंदरसं व्ह्यू तुमका दिसता आणि खूप भारी वाटतं. नेचर खूप छान आहे आणि तिथून आपण इथून असे वरती चढवून असे तिथून आणि इथे यांच्या लोकेशनवर शूटिंग चालू आहे रीलचं. बघू शकता हा आहे सनसेट पॉईंट आणि इकडून पूर्ण असा समुद्राचा लुक आपल्याला कॅप्चर करता येईल. असा सुंदरसा लुक आहे आणि त्यामुळे ही प्लेस पण आहे. तुम्ही बघू शकता की काही जण फोटो काढतात आणि एका साईडला आमचं शूट चालू आहे आणि हा असा सुंदर असा लुक आहे. तुम्ही बघू शकता इकडचं सुंदर असं वातावरण आणि यांचं शूट चालू आहे. BTS, सो कॉल BTS. कॅमेरा रोलिंग अँड ॲक्शन. कोकणाचा कोकण पण जपून ना, आज तो कोकण पुत्र खायच्या पण फराक जाऊ शकतो. तुझ्यासारख्या लोकांना दाखवून देऊची ना वेळ येते आहे. आता मी शूट वगैरे संपवून जातो आता वरती. तुम्ही बघू शकता इथून व्ह्यू खूप भारी व्ह्यू आहे आणि खूप पायरे आहेत. आता चढतो आमचं. सो चाललो आम्ही वरती आणि इथून मस्त सुंदरसं व्ह्यू. तुझा आता जास्ती होता या. हा करतलं जास्त काय करतलं देवगड काय तुझा आता जास्ती होता या. हा करतलं जास्त काय करतलं देवगड काय आणि रत्नागिरी काय आणि कर्नाटकी काय. कॅमेरा रोलिंग ॲक्शन.
तुझं आता जास्ती होता या. हा करतले जास्त. काय करतलं या बघ. अय्य देवगड काय आणि रत्नागिरी काय आणि तुका मी काय देवगड तुझं आता जास्ती होता या. हा करतले जास्त. काय करतलं या बघ. अय्य देवगड काय आणि रत्नागिरी काय आणि कर्नाटकी काय. कर्नाटकी काय म्हण ह्याच अँगलला म्हण. आंबाच असतंय ना व. आंबाच असतंय ना. कर्नाटकी काय जवळ ऍक्शन सांग मग. ऍक्शन कर्नाटकी काय आंबाच असतं की नाही ऍक्शन. कर्नाटकी या बा तुम्ही पण नारळ पाणी पिऊ. हे सगळ्यांनी आणि इथे आम्ही आता वरती येलो. आमचा सर्व शूट वगैरे झाला. वरती येलो आणि हे सगळे बसले. आता संध्याकाळचे 7 वाजलेत आणि आता आम्ही चाललो घराकडे. तुम्ही बघू शकता आज खूप सुंदर असं वातावरण तयार झालेलं असं. आता मी वरती हो बाय द वे आणि आमचे सगळे जे काही शूट वगैरे होते ते झाले आणि आता आम्ही बाईक वरून जाऊ. सो जरा नेचर दाखवेन इफ पॉसिबल झालं तर. सो चला चाललो. आता लुक मस्त वाटतं रे. तर मित्रांनो आता आम्ही फायनली निघालो आहोत. तुम्ही वातावरण बघू शकता. खूप सुंदर असं वातावरण झालं तयार आणि ह्या वातावरणातून आम्ही आता रत्नागिरीला एक स्वामींचं मठ आहे तिथे जाणार आहोत. ॲक्च्युली आम्हाला एक शूट करायचं होतं. स्वामींची रील आहे जी मला शूट करायची होती माझी. पण काहीतरी दादाचं ओळखीचं होतं ते मठ तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला. पण योगायोग असा की आम्हाला वाटेत जाताना मठ लागला आणि आम्ही आतमध्ये गेलो आणि मस्त परमिशन वगैरे काढले आणि खूप शांत वातावरणात आमची रील शूट झाली देखील. लवकरच रील येते. सो स्टे ट्यून. आम्ही स्वामींचं दर्शन घेतलं आणि लगेच निघालो आमच्या पुढच्या मुक्कामाकडे. डीजे भाई की जय हो. ये तेरा आ गया है. ये किसका है. हे मेरा है. वाह. और ये किसका है. उसका है. मेरा बाकी. फायनली गाईज आम्ही आमच्या मुक्कामाकडे पोहोचलो आणि आता रात्रीचे 9 वाजलेत. खूप भूक लागलेली. फ्रेश वगैरे मस्तपैकी झालो आणि नॉनव्हेजचा वार असल्यामुळे आम्ही पटकन खाली आलो आणि ऑर्डर दिली. मस्तपैकी सर्वांनी ताव मारला आणि ताव मारल्यानंतर आम्हाला पुन्हा रात्री शूट करायचं होतं. सो पेटभर जेवण करून मस्त आम्ही गेलो वरती शूट करण्यासाठी. आता तुम्हाला पुढे मजा मस्ती बघायला भेटेलच. ह्यो कसं बसलो बघ. बॉटले घातलं आणि एका बाजू आणि एका बाजू. हा मी पण जेवतो. चला आता आम्ही अजून एक कन्सेप्ट करतो. शूट चालू आहे म्हणजे अजून सुरू होक नाही पण करतो. सुरू करतो थोड्या वेळात. दाखवतो एक कलाकार आमचा दाखवतो. थांबा. हे काय रे कायच करतो आता. तुझा नाही आता उतार. याडे लागलं. कॅमेरामॅन आमका मानू. आमची शूटिंग तुमची शूटिंग आमच्यामुळे होती. बरोबर. ऍक्शन. अरे असा कसा झाला. डिरेक्शन शिवाय खायचा काम होता काय ती. तुमचं वायफायचं काम झाला. तुमचं काय चालू होतं काय. बरोबर. गुड मॉर्निंग गाईज. मस्तपैकी रात्रीपर्यंत लेटपर्यंत शूट केलेला आणि थोड्याफार गप्पा वगैरे मारल्या. BTS वगैरे काय मी दाखवलं नाही आणि आता आम्ही नाश्ता करतोय. तुम्ही सुद्धा आहे नाश्ता करायला. गाईज आम्ही आता चाललो आणि आता नाश्ता वगैरे झाले. सेकंड डे बघू शकता माझा एक्सपिरियन्स. ओके माझा एक्सपिरियन्स खरंच खूप भारी होतो. कारण लाईट आणि ह्या सगळ्या अँगल वगैरे खूप मग शिकाक भेटला आणि फर्स्ट टाईम होतं बेसिकली. म्हणजे ॲक्टिंग वगैरे ही आवड होती पण फर्स्ट टाईम हे सगळं केलं आहे. ते पण असं म्हणजे बोलतात ना प्रोफेशनल शूट किंवा असं बोलता येईल त्यांच्यासोबत मी फर्स्ट टाईम केलं आहे आणि मला खूप भारी वाटलं. ॲक्टिंग वगैरे मस्त. त्यांची ॲक्टिंग वगैरे कमाला. त्यांच्याकडून पण खूप काही शिकाक भेटला. प्रत्येकाकडून काय ना काय शिकाक भेटला. अजून ह्याच्या पुढे मी शिकान ह्यांच्यासोबत राहून. अजून खूप काही शिकाक भेटतात नका आणि माझा एक्सपिरियन्स तर खूप भारी होतो आणि याची ॲक्टिंग तर बघा भारीचा.
काय बोलाच शकत नाही. चला काय नाही वाटला. नॉर्मल डेलीचा दिवस होते सारखं यूज रोजचा दिवस, पण मला खरंच खूप भारी वाटला. मित्रांनो, आता वेळ झाली निरोप घेण्याची. 2 दिवस कधी निघून गेले ना खरंच समजले नाही. या 2 दिवसामध्ये खूप काही ना काही शिकायला भेटला आणि जितकं पॉसिबल होईल तितकं मी तुमच्यापर्यंत शेअर केलं बिहाइंड द सीन. असेच इंटरेस्टिंग ह्यापुढे मी काही शूट वगैरे करेन, त्याचा बिहाइंड द सीन मी तुमच्यापर्यंत पोहोचवेन, जेणेकरून तुम्हालाही काही कॅमेऱ्याच्या बाबतीत किंवा कोणत्याही गोष्टी असेल टेक्निकल त्याच्या बाबतीत नॉलेज भेटेल. आणि खूप मजा मस्ती आली. यांच्यासोबत काम करून खूप भारी वाटलं. अमेझिंग एक्सपिरियन्स होता. सो असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा ब्लॉग कसा वाटला तो.